चला मग आपण गेल्या वेळेस जे इंटिग्रल्स बघितलेले त्याचा पुढचा भाग आहे हा इंटिग्रल्स ऑफ टाईप. पहिला टाईप जो आहे तो इथं बघा तुम्हाला दिसतंय डिनॉमिनेटरला काय ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स असलेले इंटिग्रल्स जे डिनॉमिनेटरला आहेत आणि साइन एक्स आणि कॉस एक्स याच्यामध्ये बेरीज आहे दोघांमध्ये, आणि साइन टू एक्स आणि कॉस टू एक्स असे 3 टाईप्स आहेत इंटिग्रलचे. ते वेगवेगळे टाईप्स आणि त्याच्या पद्धतीने एक एक एक्झाम्पल प्रत्येकाचं बघूया. सो विल स्टार्ट ऑफ विथ दिस. आता ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स असं जेव्हा असतं त्यावेळेस काय करायचं, एक फॉर्मॅट किंवा एक पद्धत आहे, याला स्टेप्स आहेत काय करायला पाहिजे. या पद्धतीचं इंटिग्रेशन असेल तर काय करायला पाहिजे आपण, याच्यासाठी काही स्टेप्स आहेत. आपण त्याच स्टेप्स राईटली फॉलो केला तर सम सोडवायला फार सोपं जातं आहे, काही अडचण येत नाही. तर बघा, ज्या वेळेस स्क्वेअर असतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं की याला आय एम गोइंग टू डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर ऑफ एक्स. मी काय करणार आहे, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला म्हणजे वर आणि खाली दोन्हीकडे सगळ्यालाच कशाने डिवाइड करणार आहे, कॉस स्क्वेअर ऑफ एक्सने डिवाइड करणार आहे. बरं, असं का करतोय, केल्यामुळं काय होणार आहे ते बघा जरा. वर ज्या वेळेस मी या इथं न्यूमरेटरला ज्यावेळेस कॉस स्क्वेअरने डिवाइड करतो म्हणजे इथं काय 1 आहे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर काय झाला, सेक स्क्वेअर झाला. इथं ए आहे, ए अपॉन कॉस स्क्वेअर काय झाला, 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर झाला, इथं देखील ए सेक स्क्वेअर झाला. आता साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर केल्यामुळे काय मिळणार, इथं टॅन स्क्वेअर मिळणार आहे. आणि कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर केल्यावर काय मिळणार आहे, 1, जिथं नुसतं सी म्हणून लिहिलेलं आहे मी इथं. हा भाग प्रत्येकाला समजलेला असावा असं गृहीत धरतो. पुढे मग इथं मी डायरेक्टली काय सबस्टिट्यूट करू शकतो, तर टी इज इक्वल टू टॅन एक्स. कारण की टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक स्क्वेअर, जो वर दिसतो बघा आपल्याला सेक स्क्वेअर डी एक्स, आणि सेक स्क्वेअर हे देखील टॅनच्या स्वरूपामध्ये लिहिता येतं आपल्याला. त्यामुळे टॅनला मी सबस्टिट्यूट करणार टी म्हणून. म्हणजे काय होतं, तर डी टी इज इक्वल टू सेक स्क्वेअर ऑफ एक्स डी एक्स, म्हणजे या सगळ्याच्या ठिकाणी डायरेक्टली मला डी टी ठेवता येईल इथं. ठीक आहे. पुढे मग काय मिळणार, वर जर डी टी आपण ठेवला तर खाली काय काय राहणार आहे, इथं ए आहे. हा भाग समजून घ्या. इथं पहिल्यांदा टॅन म्हणजे काय, टी आहे, तर बी आणि टीचा टॅनचा टी ठेवला, टी स्क्वेअर झाला. हा सी कोएफिशियंट आहे, सॉरी कॉन्स्टंट आहे, तो शेवटचा आहे तसा ठेवला. हा जो सेक स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअर आय कॅन राईट इट ॲज 1 प्लस टॅन स्क्वेअर, बरोबर आहे ना. सेक स्क्वेअर म्हणजेच काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे, हा 1 प्लस टॅन स्क्वेअर. मग आपण या टॅनच्या ठिकाणी काय ठेवणार आहे, टी, तर हा 1 प्लस टी स्क्वेअर असा तो होऊन जाईल. आणि मग हा कसा सोडवायचा तो आपण गेल्या वेळेस बघितलेला आहे की एखादं क्वाड्रॅटिक असेल तर आपण हे कसं सोडवतो ते आपल्याला माहित आहे चांगल्या पद्धतीनं. याच्या पुढचा भाग आपण याचं एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे ते लक्षात येईल काय येणार आहे. ओके, चला सुरुवात करूया एक्झाम्पलने. तर याच्यातलं कुठलाही फॉर्म बरं का, आता हे जे लिहिलेलं आहे ए प्लस बी साइन स्क्वेअर एक्स प्लस सी कॉस स्क्वेअर एक्स, कदाचित इथं नुसताच साइन स्क्वेअर असलेली टर्म असेल, कॉस स्क्वेअर नसेलच, त्या ठिकाणी सी आपला 0 असल्यासारखा झाला. कदाचित असं होईल की तिथं साइन स्क्वेअरची कुठलीच टर्म नाही, नुसता एक कॉन्स्टंट आणि कॉस स्क्वेअर असेल, त्यावेळेस बी आपला 0 असल्यासारखा झाला. कदाचित असं असेल की कॉन्स्टंट टर्म सेपरेटली नसणार आहे, ह्या 2 टर्म्स असतील, असं असू शकणार आहे. ठीक आहे, किंवा मग 3ही असतील असं देखील असू शकतं. त्यामुळे हा टाईप म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, याच्यापैकी कुठलाही बदल होऊ शकतो, म्हणजे ए ची व्हॅल्यू 0 असेल, कदाचित बी ची व्हॅल्यू 0, कदाचित सी ची व्हॅल्यू 0, म्हणजे नुसताच साइन स्क्वेअर कधीतरी असेल किंवा नुसताच कॉस स्क्वेअर असेल किंवा मग दोन्ही मिळून असतील. ठीक आहे, तर मग बघा एक सम आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय, आता हा त्या टाईपमध्ये मोडतो का, तर मोडतो, कारण की याच्यामध्ये एक कॉस स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर नसला तरी काय प्रॉब्लेम येत नाही, आपण जी प्रोसिजर त्याच्यामध्ये करणार आहोत सेम प्रोसिजर वी आर गोइंग टू फॉलो. So first thing is divide numerator and denominator by cos square x. म्हणजे मग आता न्यूमरेटर मध्ये काय मिळणार आहे, तर काहीच नाही म्हणजे 1 असतो, 1 अपॉन कॉस स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअरने प्रत्येक टर्मला डिवाइड करतो मी. मग या 4 ला पण कॉस स्क्वेअरने डिवाइड केला, या 3 ला पण कॉस स्क्वेअर, 3 कॉस स्क्वेअरला पण कॉस स्क्वेअरने डिवाइड केला. इथं जे मिळणार आहे ते कॉस स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. इथं काय मिळणार आहे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर इज सेक स्क्वेअर, इथं देखील 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर.
So basically what I am going to get is sec square x dx upon 4 into sec square x plus 3. मग आधी केल्याप्रमाणे आपण इथं काय करू, हा जो आहे sec square x dx लिहिलेला आहे, या sec square x ला मी इथं असं लिहितो की 1 plus tan square x, कारण याचं की tan ला मी t म्हणून पुट करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे. पुट t इज इक्वल टू tan x. सो पुढे काय मिळेल आपल्याला, dt इज इक्वल टू sec स्क्वेअर ऑफ x dx असा तो मिळेल आपल्याला. त्यामुळे हा जो काय sec स्क्वेअर आहे इथं जो दिसतोय sec स्क्वेअर x dx, त्याच्या ठिकाणी काय ठेवणार मी, dt ठेवणार. ठीक आहे, म्हणजे इथं dt ठेवलेलं आहे. आता जिथं जिथं tan आहे तिथं तिथं मला काय करायचं आहे, t ठेवायचं आहे. मग इथं tan आहे तिथं मी t ठेवला. ठीक आहे, मग हा जो फॉर्म आहे हा ओळखीचा फॉर्म आहे असं मी माझं म्हणणं होतं, ते आहे का नाही बघूया. मग आता या 4 ने काय होणार, आतमध्ये मल्टिप्लाय होणार, दोघांना होणार मल्टिप्लाय, म्हणजे 4 आणि 4t स्क्वेअर प्लस 3 आणा. ठीक आहे, मग इथं 4 इंटू 1 4 आलेलं आहे, 4 इंटू टी स्क्वेअर 4t स्क्वेअर प्लस 3 आलेलं आहे. मग मला वाटतं 4 आणि 3 हे दोघं एकत्र येऊन 7 मिळेल आपल्याला तिथं आपल्याला. तो 4t स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, मला वाटतं याच्या पुढं काय करायचं ते प्रत्येकाला माहित आहे, त्यांनी ते वहीमध्ये करावं आणि उत्तरापर्यंत यावं. याच्या पुढं काय करायचं, कारण हा भाग आपण गेल्या वेळेस बघितलेला आहे, इंटिग्रेशन मध्ये जो भाग बघितलेला आहे तो हा गेल्या वेळेस बघितलेला आहे. पण असं जर असेल तर काय करायचं. सो आय एम गोइंग टू गिव्ह यू अ 1 minute I am going to give you. So try and do this on your own. After 1 minute I am going to ask you the answer. उत्तर आलेलं आहे, एक उत्तर आलेलं आहे. It's a good thing that you are answering it. ठीक आहे, बघा मग आता इथं काय करत होतो ते बघा. इथं 4t स्क्वेअर प्लस 7 आहे, याच्यातला 4 मी बाहेर काढणार, टी स्क्वेअरला एकटं ठेवणार. त्याला 4 बाहेर काढल्यामुळे मला काय झालं, टी स्क्वेअर प्लस 7/4 दिसतो हा. मग हा 7/4 ला आपण कसं लिहू शकतो, रूट 7/2 चा स्क्वेअर म्हणून लिहू शकतो याला. इथं हे कम्प्लीट क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, इथं की आपल्याला मधली टर्मचा कोएफिशियंट ऍड करायचा किंवा सबट्रॅक्ट करायचा असा भाग येणारच नाही. दोनच तर टर्म आहे त्याच्यामध्ये, त्याच्यातला हा 4 बाहेर काढलं की जे काय राहतं तेवढंच हे जे आहे याचा स्क्वेअर म्हणून लिहिलेला आहे आपण. मग हा जो आहे तो कुठल्या इंटिग्रेशन सारखा दिसतो आपल्याला. दिस इज अ फॉर्म्युला फॉर इट, की एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जर असेल तर 1/a tan इनवर्स ऑफ x/a प्लस c असा तो मिळतो आपल्याला. मग माझ्यासाठी असलेला x कोण आहे, तर x इज t फॉर मी, आणि माझ्यासाठी असलेला a कोण आहे, a इज नथिंग बट रूट 7/2. तर या दोन्ही गोष्टीचं आपण सबस्टिट्यूशन करूया. म्हणजे काय मिळणार आहे मला,
हा जो 1/4 बाहेर होता तो बाहेर असलेला ॲज इट इज लिहिलेला आहे. 1/a, a म्हणजेच √7/2. तर हा 2 1 जा 2, 2 2 जा 4, हा 2√7 एवढं मिळेल. आणि टॅन इनवर्स ऑफ हा x म्हणजे काय होता, t होता माझा, तो t ठेवलेला आहे आणि a इज √7/2. तर हा 2 जास्तीत जास्त वर जाईल म्हणजे मला काय मिळणार आहे ते बघा. हा 2 वर गेला म्हणजे 2 झाला, हा √7 आहे, √7 आणि इथं मिळालेलं 2√7. पण व्हॉट वॉज t, आपण t म्हणजे काय सबस्टिट्यूट केला होता सुरुवातीला, तर t वॉज tan x, म्हणून t च्या ठिकाणी काय ठेवला, tan x ठेवलेला आहे. सो दिस विल बी द फायनल आन्सर फॉर अस. आय होप प्रत्येकाला कळलेलं असावं हे काय केलेलं आहे ते. आता मी विसरण्याआधी किंवा पुढे जाण्याआधी एक सूचना प्रत्येकाला सांगायची मला, की पुढची जी टेस्ट आहे तुमची 3.2b पर्यंतचा सगळा पोर्शन तुम्हाला असणार आहे. म्हणजे आता जे आपण करतोय हे संपल्यानंतर 3.2 एक्सरसाइज 3.2b आपली संपते. तर इथपर्यंतचा पोर्शन हा टेस्टसाठी प्रत्येकाला असणार आहे. टेस्टच्या डेट्स ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला टाकले जातील. ठीक आहे. पुढचा टाईप बघूया आपण आता. आधीचा कसा होता, स्क्वेअर स्क्वेअर असलेला टाईप होता. स्क्वेअर असेल तर काय करायचं ते बघितलं आपण. समजा स्क्वेअर नसतील, नुसताच साइन एक्स कॉस एक्स असेल तर काय करायचं ते बघा. आता आधी स्क्वेअर असल्यामुळं बऱ्यापैकी भाग सोपा होता होता आपल्याला, कारण की सेक्स स्क्वेअर मिळायचे. आयते सेक्स स्क्वेअर मिळाल्यानंतर टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर मिळायचा. असं इथं डिवाइड बाय कॉस एक्स करून जमत नाही. समजा नुसतं डिवाइड बाय कॉस एक्स केलं तर आपल्याला वर सेक एक्स मिळेल. सेक एक्स हा नुसता कशाचा डेरिव्हेटिव्ह येत नाही, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स येतो, नुसता सेक एक्स हा डेरिव्हेटिव्ह येत नाही कोणाचा. त्यामुळं इथं हा जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने नीट लक्ष द्या. इथं टी ची व्हॅल्यू मी tan of x/2 ठेवणार आहे. बघा बरं का, हा इथं बघून आपल्याला काही डोक्यामध्ये सुचत नाही. त्यामुळं हे जे आहे सम हे थोडंसं लक्षात ठेवावं लागतं, की असा भाग जर असेल a + b sin x + c cos x, तर अशा वेळेस म्हणजे इथं जिथं स्क्वेअर्स नाहीत अशा वेळेस त्या t ला मी जे ठेवणार आहे ते tan of x/2. x/2 ला बघून काही जण घाबरले असतील, पण घाबरण्यासारखं काही नाही, सोपा भाग आहे. हे केल्यामुळे मात्र काय होणार आहे तर फार सोप्या पद्धतीनं याचं सिम्प्लिफिकेशन होणार आहे. हा सबस्टिट्यूशनचा भाग थोडासा अवघड वाटला तर हरकत नाही, पण पुढे जे होणार आहे याचं सिम्प्लिफिकेशन इट इज व्हेरी इझी. तर पहिल्यांदा बघा याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघूया आपण. टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, dt असतो. tan चा डेरिव्हेटिव्ह हा sec स्क्वेअर x/2 असतो. पण त्या x/2 चा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1/2, म्हणून 1/2 ने त्या sec स्क्वेअरला मल्टिप्लाय केला आपण. ठीक आहे, म्हणजे 1/2 sec स्क्वेअर x/2 dx. ठीक आहे. पुढे माझा dt जो आहे, dt इज इक्वल टू हाफ. आता हा जो सेक स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअरला मी असं लिहू शकतो 1 + tan स्क्वेअर म्हणून लिहू शकतो. का बरं असं लिहिलेलं आहे, कारण की tan of x/2 ला मी टी पुट करू शकतो ना. त्यामुळे बघा इथं काय होणार, 1 + t² मिळेल आपल्याला अपॉन 2, म्हणजे 1 + t²/2 हा झाला dt. पुढे आता मला dx ला मांडायचं आहे. मला dx ला काय ठेवणार आहे, मी ते dx साठी ठेवायचं आहे, म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी dx च्या लागून असलेल्या त्या दुसऱ्या बाजूला पाठवतो. हा 2 गेला वर, 1 + t² आला खाली, म्हणून 2/1 + t² इज इक्वल टू t² dt इज इक्वल टू dx. तर मित्रांनो, आता हा ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह काढतो, तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढून ह्या 2-3 स्टेप केल्या. ठीक आहे. जर तुम्हाला पाठ करता आलं किंवा आठवणी ठेवता आलं तर डायरेक्टली हे लिहिलं तरी चालणार आहे बरं का. इथं एक लक्षात ठेवा, t इज इक्वल टू tan of x/2 जर ठेवला असेल तर 2/1 + t² म्हणजे काय मिळतो आपल्याला, dt मिळणार आहे. dt इज इक्वल टू dx. हे लक्षात ठेवलं तरी चालेल, डायरेक्टली या 2-3 स्टेप तुम्ही कळल्या एक्झाम मध्ये तरी चालणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर हा लिहिला तरी चालण्यासारखं आहे. पुढे मग आता या sin x चं काय होणार, या sin x चं आणि या cos x चं काय होणार. आपण सबस्टिट्यूट तर tan केलेलं आहे, पण sin आणि cos हे आपल्याला tan च्या स्वरूपामध्ये लिहिता येतात. त्याचा फॉर्म्युला इथं आहे. sin x आपण काय लिहित असतो, 2 tan of x/2 अपॉन 1 + tan स्क्वेअर ऑफ x/2. हे sin 2x च्या फॉर्म्युल्यामध्ये होतं, 11वीला होतं. sin 2x ला दोन फॉर्म्युले होते, एक फॉर्म्युला 2 sin x cos x, दुसरा फॉर्म्युला 2 tan x अपॉन 1 + tan स्क्वेअर. तसाच cos स्क्वेअरला पण होता,
पण पहिल्यांदा टॅन जो आहे तर टॅन कशासाठी आपलं टॅन म्हणजेच काय आता आपलं टी आहे. तर इथं मी याला सिम्पली काय करू शकतो, साइन एक्सचं रूपांतर डायरेक्टली कशामध्ये होणार, 2t/1 + t². हा वरचा भाग आणि हा भाग जरा वेगळा आहे. इथं टी नाही, इथं टी आहेत, हे लक्षात ठेवा. जरा वेगळा आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपं जाणार आहे. कॉस एक्सचा काय फॉर्म्युला, तर कॉस एक्सचे 4 फॉर्म्युले होते कॉस 2x चे. एक होता cos²x - sin²x, दुसरा होता 1 - 2 sin²x, तिसरा होता 2 cos²x - 1, आणि चौथा जो होता तो म्हणजे टॅनचा फॉर्म्युला 1 - tan²/1 + tan²x. इथं देखील टॅनची किंमत मी टी ठेवतो, म्हणजे मला काय मिळणार आहे ते बघा. इट इज 1 - t²/1 + t². ठीक आहे. म्हणजेच आता तुम्हाला सांगतो, हा अशा पद्धतीचं इंटिग्रेशन विचारला तर हे सबस्टिट्यूट करणार. जर शक्य झालं डायरेक्टली हे लक्षात ठेवा. ते झाल्यानंतर साइन एक्स ला हे डायरेक्टली लिहायचं आहे 2t/1 + t², आणि कॉस एक्स ला 1 - t²/1 + t². आता मी तुम्हाला डायरेक्टली करून नाही दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला प्रत्येकाचं कारण सांगितलेलं आहे. मी तुम्हाला एक्झाम मध्ये म्हणून सांगतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली यू कॅन राईट इट इन एक्झाम. साइन एक्स ला डायरेक्टली 2t/1 + t² आणि कॉस एक्स ला 1 - t²/1 +. मग आता हे सगळं केल्यामुळे काय होणार आहे बघूया. आता इथं या dxच्या ठिकाणी 2/1 + t² आला, dxच्या ठिकाणी 2/1 + t² dt आला. हा कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट ॲज इट इज ए लिहिलेला आहे. हा साइन एक्सची किंमत मात्र इथं 2t/1 + t² ठेवलेली आहे. कॉस एक्सची किंमत मात्र 1 - t²/1 + t² ठेवलेली आहे. आता होतं काय माहिती का, पुढे आपल्याला काय सिम्प्लिफिकेशन होता, हा जो 1 + t² इथं दिसतो, हा या कंप्लीट ब्रॅकेटच्या कसा आहे, तो बाहेर आहे. त्यामुळे या 1 + t² ने आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यामुळे हा 1 + t² आणि हा 1 + t² कॅन्सल होणार आहे. 1 + t² आणि हा 1 + t² कॅन्सल होणार आहे. म्हणजे बऱ्यापैकी आतलं सिम्प्लिफाय होणार आहे तुमचं. आणि मग इथं तुम्हाला दिसत असेल t² ची टर्म आहे, टी ची टर्म आहे, आणि कॉन्स्टंट असल्यासारखे. त्यामुळं इथं देखील एक तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे फॉर शुअर. त्यामुळे हे सम डायरेक्टली केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने करायचं ते. ठीक आहे. मी तुम्हाला मेथड दाखवली, ही जनरल मेथड दाखवली. आता सम करून बघूया. मगाशी दिला सांगितल्याप्रमाणे आता हा जो आहे हा फॉर्म जरी असला a + b sin x + cos x, मग त्याच्यामध्ये नुसता sin x ची टर्म असू शकते, किंवा नुसती cos ची, किंवा दोन्ही असलेली टर्म असू शकते. त्यामुळे पुढे घेतलेले मी sin x ची टर्म असलेला घेतलेला आहे, dx/3 + 2 sin x असा तो इंटिग्रेशन आहे. मग याच्यामध्ये काय करायचं, आता मगाशी दिल्याप्रमाणे t = काय ठेवणार, tan of x/2. तो केल्यामुळं काय मिळतोय मला, हा सगळा भाग मिळतोय की हाफ sec² x/2 याचं रूपांतर आपण 1 + tan² मध्ये केलं, आणि 1 + tan² ला 1 + t² मध्ये लिहिला. ठीक आहे. आणि त्यानंतर 2/1 + t² dt = dx. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मुद्दामून लिहिलं मी फक्त आठवण करून देण्यासाठी, बाकी काही नाही. डायरेक्टली लिहिता आलं असतं मला, पण तुम्हाला कळावं म्हणून मी लिहिलेलं आहे. sin x we can replace it by 2t/1 + t², and cos x we can replace it by 1 - t²/1 + t². मग आता काय मिळतोय बघूयात आपल्याला. हा इथं बघायचा, हा तर भाग नाही का सगळ्या समसाठी कॉमन असणारा बरं का. इथून इथपर्यंतचा भाग हे बरंचसं मोठं झाल्यासारखं दिसतं, पण हा भाग सगळ्या सम मध्ये कॉमन असणार आहे. त्यामुळे हा एकदा केला ना, मग बाकी समसाठी प्रत्येक समसाठी करत बसायची गरज नाही आपल्याला, एकदा करायची गरज आहे. डायरेक्टली याच्यावरून उडी याच्यावर घेता येते एका स्टेप मध्ये. फक्त या दोन गोष्टी लिहिल्या आणि हे लिहिलं तरी बास असणार आहे. ठीक आहे. मग बघू इथं काय काय केलेलं आहे. dx च्या ठिकाणी 2/1 + t² ठेवलेलं आहे. sin x जिथे असेल तिथं 2t/1 + t². cos x ची टर्मच नाही, त्यामुळे इथं cos x ठेवायचं कारण नाही. मला इथं cos x हे नाही लिहिलं असतं तरी चाललं असतं खरं तर. ठीक आहे. cos x ठेवायचं कारण नाही का आपल्याला इथं. हा 3 + 2 ब्रॅकेटमध्ये 2t/1 + t², आणि मग त्याला 1 + t² ने काय करतोय आपण, मल्टिप्लाय करतोय. म्हणजे हा भाग इथून आणि इथून कॅन्सल होणार आहे, पण 1 + t² × 3 होणार आहे बरं का. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजे पुढं 3 × 1 + t² आणि मग 4 × t. कारण 2 × 2 किती झाले, इथं 4 झाले. इथला 2 × 2 किती झालेला आहे, 4t झालेला आहे तो.
वरचा जो 2 आहे, वरचा 2 आहे इथं 4t आणि 1 + t² × 3. पुढे आता बघा इथं 2/3t² + 4t + 3 असं मिळालेलं आहे आपल्याला dt. मग मला वाटतं तुम्हाला याच्या पुढचा भाग मात्र गेल्या वेळेस झालेला आहे. तो आता मी 2 मिनिटं देतो मी तुम्हाला, आता करायचा प्रयत्न करा. याच्या पुढचा भाग तुम्हाला झालेला आहे. 2 मिनिटं देतो मी तुम्हाला. काही जण 2 मिनिटं दिलं की लेफ्ट होऊन जातात घरी. प्रत्येकाचा अटेंडन्स माझ्याकडे आहे आणि टायमिंग शिर आहे, हे पण लक्षात ठेवत चला. सगळ्यात आधी हिंट मी देतो तुम्हाला, t² चा जो कोएफिशियंट आहे 3 तो पूर्णपणे बाहेर काढावा लागेल आपल्याला. मित्रांनो, वेळ सत्कारणी लावा. शक्यतो हे जे सेशन्स आपले होतात, सगळ्या शिक्षकांनी प्रयत्न करून PPT तयार करून तुमच्यासाठी केलेलं असतं. हे त्या वेळेस ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस नाही का होमवर्क थोडा तरी आपण स्वतः एक स्टेप घेणं फार महत्त्वाचे आहे. जो होमवर्क करणं फार गरजेचं आहे. ते त्या वेळेस संपवलं म्हणजे नाही का, जसं मी आता तुम्हाला विचारतोय की मागं जे केलेलं आहे त्या पद्धतीनं हे करा. ज्यांनी हे केलेलं नसणार आहे ना, त्यांना ते जड जातं डोक्याला. त्यामुळं नाही का कशाला उगीच सर आम्हाला करायला होता तुम्ही, असं व्हायचा प्रकार असू शकतो. पण हे गरजेचं आहे. इव्हन तुम्ही क्लासमध्ये जरी असलं असतं तरी मी तुम्हाला हेच सांगितलं असतं की मागचा भाग तुम्हाला येतोय, तुम्हाला करावा लागणार आहे म्हणून. टी मधलं उत्तर लिहिलं तरी चालेल. एकदम फायनल आन्सर तुम्ही लिहावं असं नाही गरजेचं. टी मध्ये उत्तर दिलं तरी चालेल मला, कारण टी ची किंमत tan(x/2) आपण ठेवणार आहोत, शेवटी ठेवणार आहोत. ते सगळं तुम्ही मांडावं हे अपेक्षित नाही. फक्त टी मधलं उत्तर सांगा मात्र मला. टी मध्ये जरी तुम्ही लिहिलं तरी सफिशियंट आहे. जर उत्तर आलं असेल, तुमचा आवाज चालू करून ऑडिओ ऑन करून उत्तर सांगितलं तरी चालेल. आता तुम्हालाच आठवत असेल, गेल्या वेळेस अशाच समला तुम्ही फार कमी वेळ घेतलेला होता सम सोडवण्यासाठी. पण आता जो 1-2 दिवसाचा कालावधी झाला, किती जणांनी प्रामाणिकपणे घरात होमवर्क केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टीवरून हे पुढचं तुमचा रिस्पॉन्स ठरतोय. टॅन इनवर्स मध्ये आलंय का उत्तर? बरं. अर्चनाचं उत्तर टॅन इनवर्स मध्ये आलेलं आहे. विनायकचं पण टॅन इनवर्स आलेलं आहे. बरं, ठीक आहे, बघूया. चला मित्रांनो, आय विल टेक यू टू द स्क्रीन.
आय कॅन गिव्ह मच मोर टाइम दॅन दिस. ओके, आता इथं 3 कॉमन काढलेला आहे. वरचा जो 2 आहे 2/3 आलेला आहे बरं का. हा 2/3 बाहेर लिहिलेला आहे. आतमध्ये काय केलेलं आहे, 3 आपण कॉमन काढतो म्हणजे डिवाइड करतो. याला 4/3 आणि इथं 3/3 म्हणजे 1 मिळालेला आहे आपल्याला. मग हा जो आहे इथं आपण काय करतो, तो कोएफिशियंट ऑफ एक्सचा त्याला डिवाइड बाय 2 आणि मग त्याचा स्क्वेअर दोन्हीकडे ॲड आणि सबट्रॅक्ट करणे. तसाच इथं जो भाग आहे तो काय 4/3 आहे, त्याला 1/2 ने मल्टिप्लाय केला. 2 × 2 2 2 जा 4 म्हणजे 2/3 आले. 2/3 म्हणजे त्याचा स्क्वेअर किती झाला 4/9. 4/9 मला दोन्हीकडे एकदा ॲड आणि एकदा सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. ॲड केला आणि सबट्रॅक्ट केला. मग पुढे काय मिळतं ते बघा. हा जो आहे ह्या 3 टर्मवरून एक ब्रॅकेट स्क्वेअर मिळवायचा असतो. कसा मिळवतो आपण बघा. हा कशाचा स्क्वेअर आहे तर टीचा स्क्वेअर आहे. हा 4/9 हा कशाचा स्क्वेअर आहे 2/3 चा स्क्वेअर आहे. मधल्या चिन्हाचं मधल्या पदाचं चिन्ह काय प्लस आहे म्हणून मध्ये काय आलं प्लस आलेलं. ठीक आहे. आता इथं जो मिळालाय ते बघा. इथं काय 9 - 4 म्हणजे किती झाले, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 9 - 4 5/9 झाले. 5/9 हा कशाचा स्क्वेअर आहे, 5 हा √5 चा स्क्वेअर आहे आणि 9 हा 3 चा स्क्वेअर आहे. त्यामुळे मी एक स्टेप इथं गाळलेली आहे, डायरेक्टली लिहिलेलं इथं मी. हा खरं तर 5/9 येतो विच इज अ स्क्वेअर ऑफ √5/3. हा मग x² + a², x² + a², 1/a tan इनवर्स ऑफ x/a + c. आता बघा माझा जो x आहे तो किती आहे, x म्हणजे t + 2/3 आहे आणि a म्हणजे √5/3 आहे. या सगळ्या गोष्टी सबस्टिट्यूट करूया. 2/3 हा कोएफिशियंट तो आधीचाच होता. आता 1/a, 1/a म्हणजे किती आहे √5/3. तर याच्यातला हा 3 आणि हा 3 कॅन्सल होणार आहे. याच्या पुढे tan इनवर्स ऑफ t + 2/3 आणि √5/3. पुढं काय होईल, हा 3 इथं जाईल वर म्हणजे इथं 3t होणार +2/3 आणि /3 दोन्हीकडचे काय होतील कॅन्सल होतील आपल्याला. म्हणजे इथं काय मिळणार आहे मला 3t + 2/√5 आणि 2/√5. 3t + 2/√5 आणि 2/√5 आणि t म्हणजे मग आपण सुरुवातीला जे सबस्टिट्यूशन केलं होतं, वी हॅड सबस्टिट्यूटेड t = tan of x/2. मग त्या t च्या ठिकाणी काय ठेवतो मी tan of x/2 असा ठेवतो +2/√5. ठीक आहे. t च्या ठिकाणी फक्त tan ची किंमत टाकली, ती t चं सबस्टिट्यूशन केलं, परत एकदा रिसबस्टिट्यूट केला आणि हे आपल्याला फायनल आन्सर मिळतं. चला त्यानंतरचा तिसरा जे टाईप आहे, म्हणजे आपण सुरुवातीला काय बघितलं sin² cos² असतील तर काय करायचं. नंतर आपण बघितलं sin x cos x असेल तर काय करायचं. आता स्क्वेअर नाही, हा 2x आहे. sin 2x आणि cos 2x असेल तर काय करायचं. मग जवळपास आधी केल्याप्रमाणेच आहे. एक फरक एवढाच आहे की tan of x/2 ला ठेवत होतो आपण, नुसताच tan x ला ठेवायचा आहे. त्यामुळे इथं लक्षात द्या, एक सोपे तुम्हाला ट्रिक सांगतो मी. जर इथं x असेल तर इथं x/2 येणार. बघा बरं का, नुसता x असेल तर काय होणार x/2 येणार आणि 2x असेल तर 2 ने मल्टिप्लाय झाला म्हणून समजा, याला पण 2 ने मल्टिप्लाय झाला म्हणून समजा, म्हणजे 2 2 काय झाले कॅन्सल झाले, नुसतं tan x राहणार. ठीक आहे. आता tan x ठेवायचा. tan x ठेवल्यामुळे काय होणार dt = काय sec² x dx. याचा डेरिव्हेटिव्ह टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec² मिळतो आपल्याला आणि sec² लाच आपण 1 + tan² म्हणून लिहू शकतो. म्हणजे इथं काय मिळालं मला 1 + tan². पण tan इटसेल्फ कॅन बी रिटन ॲज t. तो tan च्या ठिकाणी t ठेवला म्हणजे 1 + t² dx. मला dx ला काय मिळते ते काढायचं आहे, म्हणजे या 1 + t² ला तिकडे घेऊन जावं लागेल. हा 1 + t² dt = dx. मगाशी एवढाच मिळाला होता का काय फरक होता, मगाशी एवढाच मिळाला होता का काय फरक होता याच्यामध्ये. मगाशी जो मिळाला होता तो एवढाच मिळाला होता का काय फरक होता. वोकल व्हा, ऑडिओ चालू करून सांगा काय होतं. करेक्ट, 1 च्या ठिकाणी काय होता 2 होता. या 1 च्या ठिकाणी काय होता 2 होता. इथं काय आहे 1 आहे.
मग आता एक लक्षात इथं कसं ठेवायचं, मगा बघा, मगा काय होता, x/2 होता का नाही, x/2 असेल तर हा 2 इथं येतो म्हणून समजून घ्या, x/2 असेल तर हा 2 इथं येतो म्हणून समजायचा. पण इथं जर 2 नसेल तर इथला 2 येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाणार आहे ते. पुढे sin 2x चा फॉर्म्युलाच आहे 2 tan x upon 1 plus tan square. So I can replace tan by t. It will be 2t upon 1 plus t square. मग हे sin 2x च्या बाबतीत झालं, हा जो sin 2x इथे दिसतो त्या sin 2x च्या बाबतीत हे झालं. मग cos 2x च्या बाबतीत काय होणार आहे, cos 2x च्या बाबतीत 1 minus t tan square x upon 1 plus tan square x, 1 minus t square upon 1 plus t square. मग मगाशी हे वेगळे होते का सेम होते, मगाशी हे वेगळे होते का सेम होते, वोखलून सेम होते, बरोबर आहे. मगाशी हे सुद्धा सेमच होते, त्यामुळे एकदाच लक्षात ठेवायचं हे sin 2x आणि cos 2x काय करायचं आपण. फक्त बदल कशामध्ये बघा, हा t मध्ये बदल असल्यामुळे dt मध्ये बदल आहे, पण या दोघांमध्ये काही बदल नाही. ठीक आहे, मग आता पुढे जस्ट रिप्लेसमेंट, नथिंग एल्स. dx च्या ठिकाणी मी 1/1 plus t square ठेवला, 1/1 plus t square dt. जिथे साइन आहे तिथं 2t/1 plus t square, जिथं cos आहे तिथं 1 minus t square upon 1 plus t square. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आतमध्ये ज्यावेळेस मल्टिप्लाय होतो ही टर्म कॅन्सल होते, फक्त तो डायरेक्टली a बरोबर मल्टिप्लाय होईल. आणि इथं देखील एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार, जे सोडवल्यानंतर तुम्हाला मग आपल्याला इंटिग्रेशन सोडवता येणार आहे. ठीक आहे, पुढे मग या टाईपचं एक एक्झाम्पल. आता इथं मी तिन्ही घेतलेत बरं का, इथं एक कॉन्स्टंट पण घेतलेला आहे, हा साइन असलेला पण घेतलेला आहे आणि एक कॉस असलेला पण घेतलेला आहे. मग अशा ठिकाणी काय होणार आहे बघा. ठीक आहे, मग हा जो भाग आपण ठरवलेला आहे त्याप्रमाणे लिहितो. tan x ठेवणार, याचा डेरिव्हेटिव्ह sec square लाच 1 plus tan square आणि 1 plus t square. ठीक आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यानंतर डायरेक्टली हा भाग पुढचा भाग लिहिला तरी चालणार आहे, 1 plus t square dt is equal to dx. ठीक आहे, ह्या 2-3 स्टेप गाळल्या तरी चालण्यासारखे. पुढे हा sin 2x च्या ठिकाणी काय ठेवणार, 2 tan x upon 1 plus tan square असतो, त्यामुळे 2t upon 1 plus t square. cos 2x ला 1 minus t square upon 1 plus t square असं सबस्टिट्यूट करणार. आता सबस्टिट्यूट केल्यानंतर इंटिग्रेशनचं जे काय होतं ते बघूया. हा 3 ॲज इट इज आहे इथं, हा जो 2 आहे कोएफिशियंट ॲज इट इज आहे इथं, नंतर हा 4 ॲज इट इज आहे. आता sin 2x ला 2t upon 1 plus t square जो आहे तो इथं ठेवलेला आहे आपण, 2t upon 1 plus t square. आता cos 2x ला काय ठेवलेलं आहे, 1 minus t square upon 1 plus t square जे आहे ते इथं ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर इथं ठेवल्यामुळं काय झालं बघा, आता हा 1 plus t square ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यामुळं हा कॅन्सल होणार, हा कॅन्सल होणार, आणि 1 plus t square ने डायरेक्टली कोणाला 3 ला मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथं 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 plus t square, मग 2 into 2t हा राहिला, 4 into 1 minus t square हा भाग राहिलेला आहे इथला, एवढं सगळं राहिलेलं आहे. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळणार आहे बघा, इथं सिम्प्लिफाय काय काय होईल, हा 3 आणि 3t square, 2 into 2 4 झाले, आणि 4 आणि 4t square, चला 3 3t square 4 4t square आणि मधला 4t झालेला आहे. ठीक आहे, आता पुढे याचं सिम्प्लिफिकेशन करूया. आता -4t + 3t म्हणजे -t square मिळाला, हा 4t ॲज इट इज लिहिला, आणि 3 आणि 4 दोघांना मिळून किती झाले, 7 मिळालेले. हा मग क्वाड्रॅटिक मिळालेला आहे, पण एक सिम्प्लिफिकेशन करू आपण, हा निगेटिव्ह चिन्ह बाहेर काढू, म्हणजे मायनस बाहेर काढला जाईल, आतमध्ये काय मिळणार मला, t square -4t - 7. मी ज्यावेळेस निगेटिव्ह चिन्ह बाहेर काढतो या सगळ्याचे चिन्ह बदलणार, हा मायनस होणार, हा देखील हा मायनस होणार, हा देखील मायनस होणार, आणि हा काय होणार, प्लस होणार. त्यामुळे हा प्लस मायनस आणि मायनस झालेला आहे, मायनस चिन्ह बाहेर काढलेलं आहे. मग याच्या पुढचा भाग तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे काय करायचा. पुन्हा मी 2 मिनिट देतो मी तुम्हाला, प्रत्येकाने करा, प्रयत्न करा, तुम्ही करताय व्यवस्थितपणे, आता व्यवस्थित कराल आणखीन एकदा अशी अपेक्षा करतो, करा जरा.
टी मध्ये उत्तर असेल तर सांगा मला, आणि ऑडिओमध्ये सांगितलं तरी चालेल, प्रत्येक वेळेस तुम्ही ते टाईप करावं अशी अपेक्षा नाही. हा बोल की. बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आपण रूट 11 जो भाग आहे तो बरोबर आहे बरं का, रूट 11चा. फक्त चिन्हामध्ये आता बघूया आपण. चिन्हाचं काय होत आहे, तू मायनस चिन्ह बाहेर काढलंय ना? बर. आणखीन एखाद्याचं उत्तर असेल तर सांगा. मुलींमध्ये कोण केलं असेल तर. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण, बघूया काय होतं याच्यामध्ये. हा जो आहे आता याच्यामध्ये टीचा जो काही कोएफिशियंट आहे -4, त्याला डिवाइड बाय 2 करणार. तर -4 डिवाइड बाय 2 म्हणजे 2 आला. 2 चा स्क्वेअर जो आहे 4, मी 4 ॲड पण करणार आहे आणि सबट्रॅक्ट पण करणार आहे. 4 ॲड पण केला आणि सबट्रॅक्ट पण केला. 4 ॲड केल्यामुळे आपल्याला हे जे 3 टर्म्स आहेत ॲज अ ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येतो एखादा, आणि या दोघांचा हा √7 आणि -7 आणि -4 म्हणजे -11 मिळतात आपल्याला इथं. तर इथं काय मिळतं बघा पुढे. हा जो आहे तो कुठल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करता येतो, टी चा स्क्वेअर, आणि हा 4 म्हणजे इथं 2 आले, आणि मधल्याचं चिन्ह मायनस असल्यामुळे इथं मायनस आला. मग आता इथपर्यंत झाल्यानंतर खरं तर काय अपेक्षित आहे बघा, हे निगेटिव्ह चिन्ह शेवटपर्यंत बाहेर ठेवायची गरज नाही. आता याला आतमध्ये ॲब्सॉर्ब करून घेऊ शकतो आपण. आतमध्ये द्यायचं तर काय होणार, याचं चिन्ह निगेटिव्ह होणार आणि याचं चिन्ह पॉझिटिव्ह होणार. म्हणजे आहे तसं ठेवलं निगेटिव्ह चिन्ह आणि पुढं केलं तरी चालण्यासारखं आहे. पण मी एक तुम्हाला पद्धत दाखवतो की मायनस आपण शक्यतो उत्तरामध्ये आपण मायनस न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून ते दाखवतो मी तुम्हाला. हा 11 पहिल्यांदा लिहिणार आणि t-2 नंतर लिहिणार. म्हणजे काय, हा 11 पहिल्यांदा लिहायचा आणि t-2 नंतर लिहायचा. पण 11 मला लिहिताना याचा स्क्वेअर म्हणून लिहायचा आहे. कशाचा स्क्वेअर म्हणून लिहिता येईल मग आपल्याला, √11चा स्क्वेअर होऊन जाईल तो. ठीक आहे. मग √11चा स्क्वेअर झाल्यामुळे हा जो आहे तो हा फॉर्म्युला फॉलो करतो आपण इथं. a² - x² = 1/2a log of a - x upon a - x. x नंतर असेल तर मायनस चिन्ह खाली. ठीक आहे. तर इथं मग मगाशी सांगितलेलं उत्तर बऱ्यापैकी बरोबर आहे. 1/2 log of √11 प्लस हा x च्या ठिकाणी t-2 आणि a च्या ठिकाणी √11 घेतलेला आहे आपण. मग t-2 आणि t-2 जास्तीत जास्त काय होणार, हा प्लस इथं आहे, हा मायनस असल्यामुळे हे फक्त ब्रॅकेट उडल्यानंतर मायनस आणि मायनस प्लस होऊन जातील आपल्या. इथं फक्त प्लस होऊन जाणार आहे. आणि मग एकदम शेवटी टी ची व्हॅल्यू काय ठेवायची, tan x ठेवायची. अवघड असं काही नाही याच्यामध्ये, इट्स इझी वन. तर हा असा भाग होता आपला. ठीक आहे. त्यामध्ये आता पुढे 3 जे टाईप होते ते संपलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. मग हा एक प्रश्न आहे जो त्याच एक्सरसाइज मध्ये आहे. मग हा जो प्रश्न आहे, आता मी सांगितलेली पद्धत आणि आणखीन एक वेगळी पद्धत, दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं होतं, तर असं जर असेल 1/cos x -√3 sin x, म्हणजे cos x आणि sin x नुसतेच जर खाली दिसत असतील तर काय सबस्टिट्यूट करायचं आहे. ऑडिओ चालू करून सांगा काय सबस्टिट्यूट करायचं.
बरोबर आहे, tan x अपॉन 2 ठेवायचा, म्हणजे t इज इक्वल टू tan x अपॉन 2 ठेवणार इथं मी. तर काय मिळेल मला, dt इज इक्वल टू हाफ सेक स्क्वेअर एक्स बाय 2 dx मिळेल. आता याच्यामध्ये जास्त वेळ घालत नाही मी, हा असा मिळतो आपल्याला, पार्ट पण आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं एक्स बाय 2 असेल तर हा 2 वर जातो आणि 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dt इज इक्वल टू dx. मग जिथं जिथं साइन एक्स आणि कॉस एक्स आहे त्या ते सबस्टिट्यूशन करणार. साइन एक्स मध्ये 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, कॉस एक्स मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग आपण हे सगळीकडे सबस्टिट्यूट केलं. इथं ही कॉस एक्सची व्हॅल्यू लिहिली. काय चुकत असेल तर मला नाही का लगेच पॉईंट आउट करा बरं का मित्रांनो. कॉस एक्सची व्हॅल्यू इथं लिहिली मी आणि साइन एक्सची व्हॅल्यू इथं लिहिलेली आहे. आणि dx ची किंमत जी आहे, dx ची किंमत इथं 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर लिहिलेला आहे मी इथं. मग हा 1 प्लस टी स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर ही खालची टर्म उडली, ही टर्म उडली. काय काय होणार आहे, हे तर दोन्ही उडलं, म्हणजे हे पण उडलेलं आहे. फक्त या दोन टर्म राहणार आहे, 1 मायनस टी स्क्वेअर आणि √3 आणि 2t आणि वरचा 2 राहणार आहे. 1 मायनस टी स्क्वेअर 2√3, 1 मायनस टी स्क्वेअर आणि 2√3 आणि वरचा 2 राहणार. याला सिम्प्लिफाय करूया थोडंसं. 1 मायनस टी स्क्वेअर मायनस आहे ते 2√3 ॲज इट इज लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा इथे निगेटिव्ह चिन्ह बाहेर काढतो, म्हणजे मला हा टी स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये लिहिता येईल. टी स्क्वेअर लिहितो, हा मायनस असलेला प्लस झाला, हा प्लस असलेला मायनस झाला, मायनस लिहिलं. ठीक आहे. मग हे जे आहे हे क्वाड्रॅटिक मिळालेलं आहे. मगाशी केल्याप्रमाणे हा जो कोएफिशियंट असतो टीचा 2√3 त्याला डिवाइड बाय 2 करू, म्हणजे काय √2 काय होणार, कॅन्सल. √3 चा स्क्वेअर किती झाला, 3. तर त्या 3 ला ऍड आणि सबट्रॅक्ट करावं लागणार. एकदा ऍड केला, एकदा सबट्रॅक्ट केला आपण. ठीक आहे. मग पुढे आता ह्या 3 टर्म्स वरून, या पहिल्या 3 टर्म वरून एक ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळतो आपल्याला आणि नंतर याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. पहिल्या 3 टर्म वरून कशा म्हणतो, हा टी स्क्वेअरचा आहे, पहिली टर्म टी स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. ही शेवटची टर्म कशाचा स्क्वेअर आहे, √3 चा स्क्वेअर आहे, म्हणून तिथं √3 येणार बरं का. आणि मधल्याचं चिन्ह प्लस असल्यामुळे इथं प्लस लिहिलेलं आहे मी. आणि हा किती आहे, -1 -3 आहे, म्हणजे तो किती होतोय, -4 होतोय आपल्याला. त्यानंतर हा जो आहे तो निगेटिव्ह चिन्ह आतमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतला, म्हणजे इथं काय होणार, मला 4 आधी येणार, नंतर ही टर्म येणार. 4 कॅन बी रिटन एज 2 स्क्वेअर मायनस दिस होल टर्म. आता इथं जो फॉर्म्युला आहे तो मगासारखाच, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर 1/2a लॉग ऑफ a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स असं लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे. त्यामुळे इथं 1 आता a किती आहे माझा, a म्हणजे 2 आहे, मग a ची व्हॅल्यू मी 2 ठेवलेली आहे इथं. इथं देखील 2, इथं देखील 2, आणि x ची व्हॅल्यू p प्लस √3, t प्लस √3. आणि मग शेवटच्या याच्यामध्ये t ची किंमत जी आहे tan ऑफ x/2 आहे, ती tan ऑफ x/2 ठेवून हे उत्तर मिळवणार आहे. त्यामुळे हा प्रकार काय नवीन नाही, मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच आहे. फक्त मी याचंच नाही का एक अल्टरनेट आणखीन एक सोल्युशन दाखवणार आहे, ते थोडंसं नीट लक्ष देऊन बघा. हवेवर म्हणलेलं आहे मी त्याला, 1 मिनिटं तर 2 मिनिटं लागतील इथं बघा फक्त व्यवस्थित. हेच मगाशीच सांगितलेलं आहे मी, बरोबर आहे. आता कधी कधी नाही का, आता याच्यामध्ये या समचं किंवा याच्यामध्ये वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही बघा. शेवटची जर म्हणजे एखादी +5 +4 असं कुठलं टर्म नाही. त्यामुळे इथं एक अल्टरनेट मेथड मी देऊ शकतो तुम्हाला, जिथं साइन एक्स आणि कॉस एक्स असतील तिथं मी पायथागोरसला बोलून असा प्रकार डेरिव्हेटिव्ह मध्ये पण केला होता आपण. तिथं डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय, आता हे जे दिसतात इथं काय आहे, इथं कोएफिशियंट 1 आहे आणि इथं -√3 आहे. इथं 1 आणि -√3 दोघांचा स्क्वेअर करूया. √3 चा स्क्वेअर हा 3 आलाय, 1 चा स्क्वेअर हा 1 आलाय, 1 + 3 4 चा स्क्वेअर रूट 2 आलेला आहे. त्या 2 नी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना काय करू, डिवाइड करू. डिवाइड केलं, डिवाइड केलं, डिवाइड केलं. ठीक आहे. मग आता हे जे डिवाइड केलेलं आपण हे 1/2 आणि √3/2 जे आहे ना, इथं मात्र गंमत आहे. इथं मी काय लिहू शकतो, इथं कॉस ऑफ π/3 लिहू शकतो. याला π/3 म्हणजे 60 आणि कॉस 60 किती असतो, 1/2 असतो. या 1/2 ला काय लिहिलं मी, कॉस ऑफ π/3, आणि याला काय लिहू शकतो, साइन ऑफ π/3 लिहू शकतो. इथं काही सबस्टिट्यूशन करायची गरज नाही पडली मला, मी याला फक्त हे लिहिलेलं आहे, डिवाइड बाय 2 केलेलं आहे पायथागोरस मध्ये आणण्यासाठी, आणि मग हा भाग लिहिलेला आहे. पुढं काय होतं याच्यामध्ये, कॉस कॉस मायनस साइन साइन,
कॉस इंटू कॉस मायनस साइन इंटू साइन म्हणजे कॉस ऑफ ए प्लस बी झाला तो. सो दिस हाफ फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक दिस आउटसाइड, हा बाहेर काढला आणि खाली कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरला. मग हा काय मिळतो आपल्याला, वर गेल्यानंतर 1 कॉस असल्यामुळे सेक ऑफ हा π/3 प्लस एक्स आहे, मी एक्स प्लस π/3 च्या स्वरूपामध्ये मांडतो. सेकचं मात्र इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे, डिरेक्टली वी कॅन राईट लॉग ऑफ सेक ऑफ एक्स प्लस π/3 प्लस टॅन ऑफ एक्स प्लस π/3. हे त्याचं उत्तर झालं. आता हे उत्तर बघा इथं जे दाखवलेलं आहे, आणि मगाशी आपण काढलेलं उत्तर, हा याच्यामध्ये जरी दिसायला ते दोन्ही बऱ्याच अंशी वेगळे वेगळे दिसतात, तरी सुद्धा दोन्हीही उत्तरांना तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क मिळतील. एक आहे आपण सबस्टिट्यूशन वापरून केलेलं, आणि दुसरं आहे बिना सबस्टिट्यूशनचं, एक पायथागोरसचा फॉर्म मध्ये आणून त्याला ऍडजस्टमेंट करून हे केलेलं आहे. तर अशा रीतीने हे सगळे सम झाले तुम्हाला. आणि याच्यामध्ये उरलेले जे आहेत ते म्हणजे मला वाटतं हे कमीत कमी हे 6 सम तरी तुम्ही करावेत होमवर्कसाठी. ही स्लाइड तुम्हाला मी ग्रुपवर टाकणार आहे, पीपीटी टाकणार आहे ग्रुपवर.